प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगर शहरात शरद पवार गटाच्या विकृत नेत्याच्या फोटोला जोडे मारो आंदोलन। महाराष्ट्रातील साधू संतांविषयी वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध। महाराष्ट्रातील साधू संतांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी शरद पवार गटचे विकास लवांडे यांच्या विरोधात अहिल्यानगर शहरात संतापाची लाट उसळली। सकल हिंदू समाजाच्या वतीने आज 18 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर तीव्र निषेध आंदोलन छेडण्यात आले। यावेळी आंदोलकांनी लवांडे यांच्या प्रतिमेला जोडे मारत संताप व्यक्त केला। महाराष्ट्र ही साधू संतांची पवित्र भूमी आहे। राजकीय प्रसिद्धीसाठी संत महंतांवर चिखलफेक करणाऱ्यांना माफी नाही, अशा तीव्र शब्दात आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला। बस स्थानक परिसरात झालेल्या या आंदोलनात घोषणाबाजी करत वातावरण ढवळून निघाले। यावेळी अजिंक्य नांगरे, भागवत कुर्धने, दिनेश जोशी, चिरंजीव गाढवे, गोविंद माऊली निमसे, राजू काळे, सुमित गांगुर्डे यासह सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनादरम्यान अजिंक्य नांगरे यांनी इशारा देत सांगितले की संतांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या विकास लवांडे यांच्यावर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आम्ही हा जो मनोविकृती लवांडे आहे याचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी सर्व हिंदू संघटनांच्या वतीने त्याला जोडा मारो आंदोलन आणि निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही इथं एकत्र जमलो होतो। महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे। या साधू संतांच्या भूमीला हजारो वर्षांचा इतिहास आहे। हे मंदिरं असतील, हे आत्ता तयार झालेलं नाहीये, हे धर्मग्रंथ हे आत्ता तयार झालेलं नाहीये। ह्याला लाखो वर्षांची, हजारो वर्षांची परंपरा लाभलेली आहे। हा जो लवांडे आहे, हा लवांडे विकृती आहे, विकृती। हा जो आपल्या शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज, महंत रामगिरीजी महाराज, संजय महाराज पाचपोर, संजय नाना धोंगडे, बंडा तात्या कराडकर असतील, हा जो आपल्या साधू संतांबद्दल बोललाय याची तेवढी पातळी सुद्धा नाहीये त्यांच्याबद्दल बोलायची। आज भास्करगिरी महाराजांच्या आईचं निधन होऊन 6वा दिवस आहे। हा 4-5व्या दिवशीपासूनच गरळ वाकायला लागलाय त्यांच्याबद्दल। त्याला त्या गोष्टीचं काहीही गांभीर्य राहिलेलं नाहीये। राजकीय पोळी भाजण्यासाठी हा बोलतोय। त्याचे असे वक्तव्य इथून पुढे खपवून घेतले जाणार नाहीयेत अजिबात सुद्धा। याची नोंद घेतली पाहिजे आणि त्याच्यावर आहे ना, आता अजून जर तो फेसबुक पोस्ट वगैरे करतोय, अजून जर तो लिहित राहिला तर त्याच्यावर ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। श्रीराम, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा प्रवक्ता लवांडे यांनी जे विधान केलं, वारकरी संप्रदायाचे आमचे जे काही महंत आहे त्यांच्या बाबतीत, त्या विधानाचा सगळ्यात पहिले आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं जाहीर निषेध करतो। आज अहिल्यानगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ तो निषेध नोंदवण्यासाठी त्या लवांडेच्या तोंडावर पायतान मारण्यासाठी आज आम्ही एकत्र आलेलो आहे। आणि ज्या पक्षाचा हा प्रवक्ता आहे त्या पक्षाचे जे अध्यक्ष आहे त्यांच्या मुलीचं विधान जर आपण पाहिलं तर त्यांच्या मुलीचं विधान हे वारकरी संप्रदायाला नाही तर हिंदू धर्माला आणि हिंदू धर्मीयांना कुणातरी दुःख देणारं होतं, हे कधी विसरू नये। त्या सुप्रिया सुळेचं विधान होतं की एकादशीच्या दिवशी मी मटण खाते, म्हणजे आणि या पक्षाच्या प्रवक्त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये कुणी घुसखोरी केली आणि कोण काय करतंय हे शिकवण्याची अजिबात आवश्यकता नाही। सर्वांना जय श्रीराम। गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। परमानंदम परमसुकलम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वादितम गगनरीशम एकम नित्यम निमलमचलम सर्वाधी साक्षाम भूतम भावार्थ त्रिगुणरहितम। गुरु म्हणजे काय? आज आपल्याला 2-3 दिवसापासून मोबाईलला चालू आहे, आपल्या सर्व आपण गुरूंना आदर्श मानतो। वारकऱ्यांना नाव ठेवल्या जात आहे, गुरूंना नाव ठेवल्या जात आहे। गुरु म्हणजे काय? गुरु हा संत कुळीचा राजा, म्हणजे गुरु हा पूर्ण विश्वाचा राजा आहे। जोपर्यंत जपी, जोपर्यंत तपी, जोपर्यंत महाराजांची ख्याती, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत राहणार। आमच्या गुरूंना, आमच्या कोणाला कुणीही काही एक गालबोट लावलं तर आम्ही सहन करणार नाहीत। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।